नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. खरं तर आजचा इंटरव्ह्यू कोणाला असं वाटेल की मी क्या विशिष्ट विचारसरणीला सपोर्ट करतोय की काय. पण ते प्रश्न सुरू करण्याच्या आधी जरा मला सचिन नाही विचारलं असेल, मुलगा काय म्हटलं. मुलगा तर ज्यावेळेला मला कोर्टात भेटायला यायचा तर त्यावेळेला तो म्हणायचा की पोलीस तुला कवा सोडून आला आहे, असं तो त्याच्या भाषेत बोलायचा. तर मी म्हणायचो की येईन, लवकरच येईन, मी सोडणार आहेत पोलीस मला, असं होतं. पण आल्यानंतर तो इतका खुश झालेला आहे, त्यानं मला खूप मिस केलं, मिठी वगैरे मारली, तो लाजला आणि तो सोडतच नाही मला. म्हणजे माझ्या अंगा खांद्यावरच तो म्हणजे खेळत राहतो आता, असं आहे. जेलमध्ये असताना तो भेटत कोर्टामध्ये शीतल पण तारखेला यायची, तर कोर्टामध्ये आमची भेट व्हायची. 14 दिवसातून 21 दिवसातून अशी एक भेट व्हायची आमची. तर त्यावेळेला मग बाळाबरोबर मला म्हणजे स्पर्श करायला मिळायचा. खरं तर त्याला मी 7 महिन्यानंतर पहिला स्पर्श केला. क्या बात. मला प्रत्यक्ष माझा मुलगा बघायला मला 7 महिने लागले आणि त्याला पहिला स्पर्श मी 2 महिन्यानंतर केला होता. इतकं म्हणजे फिलिंग म्हणजे काय, मी रडायचो, अस्वस्थ व्हायचो. आणि त्यावेळेला मी एक गाणं 2 गाणी लिहिली खरं तर, की मला वाटायचं की म्हणजे काय ही कुठली परिस्थिती आणली आपण आपल्या मुलावर. गाणं मी त्याचे बोल सांगतो मी फक्त, की काय सांगू तुला माझ्या पिला रे. नाही, आवाजासाठी मी प्रसिद्ध नाही, आवाजासाठी शीतलसाठी आहे. हां, शीतल म्हणेल. पण काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे, अशी एक कविता लिहिली होती. आणि हां, तर ती एक होती कविता. आणि दुसरी कविता अशी होती की तुरुंगातल्या बापाचं बाळाला सांगणं, रडू नको बाळा इथं नाही र चांदणं. अशा 2 कविता मी त्यावेळेला पाठवल्या त्या शीतलनं त्याच्यावर त्याला चाल वगैरे लावून म्युझिक करून त्याला. अभंग म्हणजे अभंगाला हे जाणवायला लागलं होतं की आपले पप्पा आहेत आणि ते जेलमध्ये आहेत. तर तो लहानपणापासून कोर्टात वगैरे जातो, त्याला ते सगळं प्रक्रिया माहीत होती. व ते तो म्हणायचा आपण घरी राहतो, मग पप्पाचं घर कुठं आहे. मग मी म्हणायचे पप्पांचं घर जेलमध्ये आहे. मग त्याला हां, तेच सांगते मी की आपल्याला वाटतं लहान मुलांना कळत नाही, पण ते त्यांचे प्रश्न खूप विचित्र असतात आणि त्याचं उत्तर मी कशी द्यायची मला प्रश्न पडायचा. मला प्रश्न पडला कशी द्यायची. तो मला म्हणायचा की आपण अण्णाच्या घरी जाऊया. मग मी म्हणायचे आपल्याला घेत नाहीत तिथं पोलीस त्याला का ठेवले तिथं त्या घरात, असं म्हणजे त्याला अभ्यास करायचा आहे ना. अण्णा म्हणतो तो त्याला, म्हणजे अण्णाला अभ्यास करायचा आहे, मग आपण पण जाऊन अभ्यास करू ना तिथं, असं तो म्हणजे मागं लागायचा की मग आपण जाऊन राहूया अण्णाकडं वगैरे असं. मग त्याला दुसरीकडे काहीतरी सांगून की नाही अजून थोड्या दिवसांनी येणार आहे, त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यावर येणार आहेत, असं काही करून मग ते सांगायला लागायचं. एकदा तर असं झालं की पप्पा आल्यावर आपण इकडे राहूया तिकडे राहूया असं मी त्याला सांगायचे ना. आपण पुण्यात राहूया, मुंबईत राहूया, हा म्हणजे आपण घर घेऊया, आपण असं करूया तसं. मग तो काय म्हटला एकदा बोलता म्हटला की हा आपण कोण कोण राहायचं माहित आहे का मम्मा. म्हणलं कोण कोण राहायचं. तू, मी, पप्पा आणि पोलीस. वा. तर मी म्हटलं अरे पोलीस कशाला, पोलीस अण्णा आणि पोलीसच असतात ना म्हणला. मग त्यानं बापाला जे बघितलेलं आहे पोलिसांच्या गराडातच पाहिलेलं आहे 4 वर्ष. तर त्याला काय वाटते अण्णा म्हणजे वडील आणि पोलीस हे वेगळे नाहीच, म्हणजे वडील येणार तर पोलीस पण येणार घरी, हे त्याच्या मानसिकतेत बसलेलं होतं. ते गाणं जे सचिननं लिहिलं ते मी सगळ्या परफॉर्मन्स मधून गायलेले आहे ते गाणं. ते गाणं असं होतं, काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे. काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे. वादळ जीवावरी उठलेल, सार आकाश होत फाटलेल, त्या आकाशी बांधून झुला रे, त्या आकाशी बांधून झुला रे, तुला वादळात जन्म दिला रे. आणखी एक की आम्ही कोर्टात भेटलो होतो, जज समोर बसले होते, सेशन कोर्टातली सुनावणी चालू होती आणि सचिन म्हटला की मी अरे एक गाणं लिहिलंय. आणि आम्ही असं दोघांच बसलो होतो, समोर जज आहेत आणि आम्ही बोलतोय कानात असं एकमेका. म्हटलं मी एक गाणं लिहिलंय. म्हटलं बघू काय लिहिलंयस. त्यानं ते गाणं मला दाखवलं. म्हटलं आता आपण परत 15 दिवसानं भेटणार, ह्याला जरा चाल लावशील का वगैरे. तर मी त्या कागद घेतला आणि तिथंच चाल लावली आणि तिथंच त्याला ऐकवली. कोर्टरूम मध्ये गाणं लिहिलं आणि दिलं आणि चाल लावली. म्हणजे अगदी जेलमध्ये तर निर्मिती झालेलीच आहे,
पण सेशन कोर्टात जज समोर पण निर्मिती झालेली आहे. म्हणून मी म्हटलं की हा माझ्या पूर्ण जर्नलिस्टिक करिअरमधला एक वेगळा इंटरव्ह्यू आहे. आणि मी का म्हणालो की मी एका विशिष्ट विचारसरणीचं समर्थन करत नाहीये, त्याचं कारण असं की राष्ट्रविरोधी कुठलंही कृत्य घडत असेल तर त्याचं मीच काही कुठलाही देशातला नागरिक समर्थन करणार नाही. परंतु ज्यांच्यावरती आरोप झालेला आहे ते जोपर्यंत कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना निर्दोष मानायलाच पाहिजे. दॅट इज द लॉ. आणि म्हणून सचिन आणि शीतल आपल्या बरोबर आहे. हा मग ती चाल हा हेच गाणं जे मी चाल लावली तुम्ही. मी ती चाल लावली आणि त्याला कानात तिथेच ऐकवली. आता आम्हाला ऐकवा. नाही मी ऐकवली ना आता काय तीच झालंय ते. मग ते 7 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर पहिल्या हातात बाळ आलं. नाही, 2 महिन्यानंतर पाहिलं मग त्याला हातात घेतलं की नाही? त्यावेळेला ते जाळीच्या पलीकडे होते, मुलाखतला आले होते. जेलमध्ये मुलाखत सेक्शन असते तर तिथं जाळी असते मध्ये. तो जाळीच्या पलीकडं अभंग आणि जाळीच्या अलीकडं मी. 7 महिन्यानंतर शीतल तारखेला आली. त्यानंतर मग तारखेला आल्यानंतर मी पहिल्यांदा त्याला माझ्या हातामध्ये घेतलं. म्हणजे माझ्या मुलाला स्पर्श करण्यासाठी मला 7 महिने लागले. हे म्हणजे एक फार मोठी शोकांतिका आहे. आणि आमच्या म्हणजे काय वाटलं मुलगा हातात घेतला तेव्हा? मुलगा हातात घेतला त्यावेळेला म्हणजे रडू आलं ना की काय म्हणजे सगळं शब्दात ते सगळं बांधता येत नाही. म्हणजे शब्द फार भाषा कमी पडते त्यावेळेला. म्हणजे भावना ज्या माणसाच्या असतात त्या भावना एवढ्या अथांग असतात तर ते खूप म्हणजे मिस केलं आम्ही त्यावेळेला. आणि मग हे आतून म्हणजे मानसिक आघात केले आमच्यावर. हे आमच्यावरचे फार मोठे आघात आहेत. माझ्यावर आणि शीतलवर पण झालेत पण आमच्या बाळावर पण फार मोठे आघात झालेले आहेत या केसमुळं. एवढं मात्र सांगितलं पाहिजे तुम्हाला. पण हे अभंग दोघांनी ठरवून नाव ठेवलं? होय होय. आमचं अभंग नाव म्हणजे आम्ही अंडरग्राऊंड असताना आम्ही विचार केला, बाहेर तर येणारच होतो. पण ज्यावेळेला असं कळालं की आता शीतल प्रेग्नेंट राहिलेली आहे तर हे जेल अंडरग्राऊंड असताना कळालं? अंडरग्राऊंड असतानाच ना 6वा महिना असताना आम्ही आत्मसमर्पण केलं, सत्याग्रह केला. तर तुरुंग आमची ताटातूट करणार होता. कारण ही केस आहे तर आम्हाला तुरुंगात जावं लागणार एवढं कळालेलं होतं की केस बनलेली आहे, चार्जशीट पडलेली आहे. तर ह्या ताटातुटीत तुरुंग आमची जर ताटातूट करणार असेल तर ही आमचं बाळ जे आहे ते आम्हाला अभंग ठेवणार आहे. तर ते एक अभंग. आणि आम्ही आमच्या प्रेमाच्या ह्याच्यामध्ये तुकारामांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे मी ज्यावेळेला शीतलला प्रपोज करत होतो तर ते प्रपोज मला डायरेक्ट असं आय लव्ह यू म्हणता येत नव्हतं. म्हटलं पण नाही मी, तुकारामच सांगत राहिलो तिला. तर ती म्हणे आता तुझा तुकाराम बास कर. मग ही प्रेम कहाणी पण युनिकच आहे. मग तुकारामाच्या अभंगातनं कोणी प्रपोज करतं का? म्हणजे काय प्रपोज करतं? तिला सांगायचं की तुकाराम कसे असे होते. ॲक्च्युली मला ते सांगण्याचं धाडस होत नव्हतं. म्हणजे आय लव्ह यू म्हणण्याचं धाडस होत नव्हतं. पण मी तिला जवळजवळ 4 तास फिरवत होतो पुण्यातून. गल्ली बोळातून चाललंय आमचं फिरणं. नाही सारं रस्त्यावर हां. आणि मग ते तुकाराम सांगत आहे, तुकाराम सांगत आहे, तुकाराम सांगत आहे. विरक्त तुकाराम का बायकोवर जास्त प्रेम करणारा तुकाराम? सगळा म्हणजे तुकारामच टोटल की जो समाज परिवर्तनाशी पण कसा जोडलेला आहे. किती सुंदर तो बोलतो, काय विचार करतो. तुम्ही सौंदर्यशास्त्राचे हां आगळे सरांचा विद्यार्थी. तर ते तशा असल्यामुळं मी ते तुकाराम सांगत होतो. तर शीतल म्हणे आता तुझा तुकाराम मला कळाला म्हणे. म्हटलं तर बास आता तुकाराम महाराज मला पूर्ण कळाले. म्हणलं आता जरा आपण आपल्या विषयावर बोलूया म्हणून मग मीच विषय वगैरे पहिली लीड. हा लीड म्हणजे बसवला. आता आम्ही असं फिरत होतो, चालत होतो. अक्षरशः किती किलोमीटर चाललो माहित नाही. पण एका दुकानाच्या शेजारी त्या कट्ट्यावर म्हटलं आता बसूया आणि जरा आपलं बोलूया. म्हटलं आता काय नेमकं तुला काय वाटते माझ्याविषयी, मला तुझ्याविषयी काय वाटते, असं मग तो डायलॉग सुरू झाला. आणि मग भूमिगत व्हायला लागेल याची जाणीव केव्हा सुरू? भूमिगत व्हायला लागेल असं आम्हाला वाटलं नव्हतं की आमच्या आयुष्यात असा भूमिगत काळ येईल किंवा तुरुंग असं वाटलं नव्हतं. कारण आम्ही कुठलीही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज करत नव्हतो. हत्यार नाही, कुठलं कोणाला आतंक नाही, कोणाला झापड मारत नाही आहे. म्हणजे अशी कुठलीही क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करत नव्हतो. कविता लिहित होतो, शेकडो कविता प्रेम केलं, प्रेमावर शेकडो कविता लिहिल्या. त्या आमच्या भूमिगत याच्यामध्ये आमच्या डायऱ्या सगळ्या म्हणजे तुकारामांच्या गाथा गाळ्या झाल्या तर आमच्या पण कविता गाळ्या झालेल्या आहेत, कवितेच्या वह्या. म्हणजे आमचं जाळून टाकलं एका ठिकाणी. तर काय आता बोलायचं, ते केस न्यायप्रविष्ट आहे, उगाच त्रास नको कोणाला. नाही बघा सचिन, मी एका मताची सहमत आहे. सचिननी ह्या मुलाखत द्यायच्या आधीच सांगितलं की तुमच्या बातम्या होतात आणि आम्हाला त्रास होतो. आणि मी पत्रकार म्हणून हे मान्य करतो की बऱ्याच वेळेला बातम्या मिळवण्याच्या प्रवाहामध्ये वाहत जाऊन अनेक वेळेला नको त्या कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केल्या जातात. आय एम नॉट हिअर टू क्रिएट एनी कॉन्ट्रोवर्सी. तर असं आमच्या बऱ्याच कोणी जायला म्हणजे आम्ही ज्यांच्याकडं जायचो, आम्ही भागमभाग चालू होती आमची. आम्हाला 2 बॅगा तुम्ही ठेवा, 4 बॅगा तुम्ही ठेवा. आणि मग परत आम्ही जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा
तिथे काहीतरी त्यांच्या अस्वस्थतेतून त्यांनी ते त्यांनी डिस्ट्रॉय घाबरून केलेलं त्याच्यावरून टाकलेलं असायचं किंवा काय. त्यात आमचं बरंचसं लिखाण म्हणजे गेलेलं आहे. साधारणतः बरे एक बॉक्स फाईल होती, एवढी लेख होते आमचे दोघांचे लेख होते. तर ते लेख गेलेत. कवितेच्या 2-3 मोठ्या वह्या होत्या माझ्या. म्हणजे मी कवी म्हणजे शीतलला भेटण्याच्या आधीपासून मी कविता लिहित होतो. त्यातली एखादी कविता आठवते की जी ती असती आपल्याला तर ती जरा अधिक एक जास्त महत्वाची कविता गेली मॅनिफेस्टो म्हणून त्यानं दिला होता. प्रेमाचा जाहीरनामा म्हणून मी कविता लिहिली होती. आठवत नाही आहे मला, पण माझी एक कन्सेप्ट होती की मी जसं मी ज्या मुलीवर प्रेम करेन ती प्रेयसी माझी कशी असेल, तर ती प्रेयसी कशी असेल याच्यावर एक दीर्घ कविता लिहिलेली होती मी. त्यातला आठवतात नाही, आता आठवत नाही त्यातलं. नाही, मला पण नाही आठवत. प्रेमाचा जाहीरनामा असं त्याचं नाव होतं एवढं मला आठवतं. आणि मग त्या मुलीनं असं करावं, तिनं असं जगावं, तसं जगावं, अशा स्टाईलची ती कविता होती. तर ती एक महत्वाची कविता गेली असं मला म्हणजे वाटते. श्रीरामपूर आणि त्या भागामध्ये होय 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 वर्षभर तुम्ही आम्ही तिथले पत्रकारांनीच मदत केली, हे सांगितलं पाहिजे. खरं तर पुण्यनगरीचे पत्रकार होते त्यावेळेला, धनंजय कानगोडे म्हणून. तर त्यांनी त्या ठिकाणी आम्ही भेटलो. आमची चैत्यभूमीवर ओळख झाली होती मुंबईच्या. आम्ही असं डप वाजून कार्यक्रम करत होतो, तर त्यावेळेला ते तिथं आलेले होते. मग त्यांनी आपल्याला त्यांचं पत्ता वगैरे कार्ड वगैरे दिलेलं होतं असं. तर ते आमच्याकडे होतं. मग भूमिगत झाल्यानंतर आम्हाला एवढं कळालं की आता जे नेहमीचे लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन चालणार नाही. अशा कोणाकडे जाऊन आश्रय घ्यावा की आपल्याला तिथे म्हणजे पोलीस पोहोचू शकणार नाही. भूमिगत होताना तुम्ही काय वेषांतर वगैरे असं? नाही, वेषांतर वगैरे नाही, साधं हाय असंच होतं. तर मग ते पुण्यनगरीचे श्रीरामपूरला गेलो, पुण्यनगरीचं ऑफिस हुडकून काढलं. मग तिथं धनंजय कानगोडे आहेत का विचारलं, तर ते नव्हते. तोपर्यंत बसलो. मग ते बाहेरून कुठेतरी वार्तांकन करायला गेलेले असतील. तिथून आल्यानंतर मग ते आम्हाला बघितलं, तुम्ही इकडे कसे काय. मग आम्ही त्यांना काय पहिल्यांदा डायरेक्ट सांगितलंच नाही काय. आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या घरात आम्ही इंटरकास्ट मॅरेज करून आलेलो आहे. म्हणजे खरं तर तिथं खोटं बोलावं लागलं आम्हाला. भांडण वगैरे झाले, आम्हाला 8-10 दिवस राहायचं आहे अशा ह्यानं मग घरी गेलो. मग घरी त्यानं ठेवून घेतला 8 दिवस आम्हाला. मग त्याच्यानंतर हळूहळू आम्ही त्याला विश्वासात घेऊन सांगितलं की बाबा आम्हाला राहावं लागणार आहे, असं असं आहे, तुझी भूमिका अशी अशी, तुला महत्त्वाची भूमिका आहे, पार पाडावी लागणार. मग त्यानं खूप सामंजस्यानं ते जो काही 1-1.5 वर्षाचा काळ आहे तो आम्हाला व्यवस्थित ठेवलं त्यांनी आम्हाला. त्यांच्या शेतात पण आम्ही थोडीफार मदत करायचो. आश्रय मिळणं आम्हाला महत्त्वाचं होतं. आणि तिथं बसून मग आम्ही त्याच्यामुळं बरीच पुस्तकं मिळाली आम्हाला, संदर्भ ग्रंथ. मला जे जातीयांत सांस्कृतिक क्रांतीचा आत्मा जे पुस्तक लिहायचं होतं ते पुस्तक मी ते धनंजयचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. धनंजय कानगोडे जे पत्रकार आहेत त्यांच्यामुळे मी ते पुस्तक लिहू शकलो. सचिन, 2002च्या दरम्यान कबीर कला मंच आला. त्याला पार्श्वभूमी होती गुजरातमधल्या दंगलीची, आणि त्यानंतर मग तुम्ही दलित अत्याचाराच्या संदर्भात खूप गोष्टी केल्या. पण अशी कुठली गोष्ट नव्हती की ज्याच्यातून कुणीतरी प्रोवोक व्हावं, राईट? नाही का? सरकार तुम्ही आता ज्याचा फॅसिझम म्हणजे आपण आता असं म्हणूया की उजव्या विचारसरणीचं सरकार आहे, तेव्हा तर समन्वयवादी लोकशाही मानणारं सरकार होतं. आणि RR पाटील गृहमंत्री होते. मी तुमच्या बाबतीमध्ये RR पाटलांना खूप वेळेला हा प्रश्न विचारला आहे की सचिन आणि शीतल का मी तर तासगावचा आहे म्हणजे खरं तर, आणि RR पाटील त्यांच्या गावचा आहे मी. मला आल्यानंतर बऱ्याच पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला फसवण्यात RR पाटलांचा हात आहे का वगैरे. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा माझा कुणावर राग नाही आणि मला कोणाचा लोभही नाही. पण हां, कॅन्डिड आहे ते सांगतोय मी की म्हणजे पहिली गोष्ट आपण असं कुणालाही करू शकत नाही. त्यांच्यापर्यंत काय माहिती आमच्यापर्यंत बद्दल गेली असेल, मिसगाईड केलं असू शकेल, जे काय असेल ते आपल्याला माहिती नाही. आपण सामान्य लोक आहोत आणि ही व्यवस्था कशी ऑपरेट होते त्याचं ज्ञान सामान्य माणसाला असत नाही. कशी झाली तुमच्या बाबतीत व्यवस्था, कशी ऑपरेट? आम्हाला तर एवढंच कळालं की आम्ही कुणाची हितसंबंध न ठेवता बिनतोडपणे आणि बेधडकपणे आम्ही डायरेक्ट काळ्याला काळं, गोऱ्याला गोरं, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणत होतो. इतकं साधं नाहीये ते सचिन. इतकं जर तुम्ही काळ्याला काळं म्हणत होता तर असा कोणाला राग येण्यासारखा सचिन किंवा शीतल हा थ्रेट नव्हता. बघा हे एक कारण असं होतं, खैरलांजीच्या काळामध्ये ज्या वेळेला खैरलांजी लोकांना मारलं तर दलित अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही खूप स्ट्रॉंग भूमिका घेतली. आणि त्यावेळेला आबांनी म्हटलं होतं की हे नक्षलवाद्यांचं कारस्थान आहे. हा एक महत्त्वाचा धागा त्यातला आहे. बस त्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही कळत नाही. आणि आम्ही आमचं लिहित राहिलो, गात राहिलो. इव्हन असं झालं, एक काळ असा आला माझ्या गावात असल्यामुळे माझ्या गावात मुक्ती परिषद झाली. प्रकाश आंबेडकर आले, भाई वैद्य, गोविंद पानसरे, हनुमंत उपरे आणि मच्छिंद्र सकटे असे बरेच लोक तिथं, डॉक्टर बाबूराव गुरुवांच्या अध्यक्षतेखाली ND पाटील, हे सगळे लोक तिथं जमले. सुकुमार कांबळे, गणपतराव देशमुख जे आमदार आहेत शेकापचे, हे सर्व लोक तिथं आले.
आबांना ती मुक्ती परिषद झाल्यानंतर त्यांनी आबांशी बोलणं पण केलं आणि कन्व्हिन्स करायचा प्रयत्न तर त्यांनी आणि आबा कन्व्हिन्स झाले त्यानंतर. म्हणजे आम्हाला असं कळतं की आबांना कळालं की आपण चुकीच्या माणसाला आत टाकलेलं आहे. कारण आबा तिकडं गडचिरोलीचे पालकमंत्री आणि इथं असं झालं की तासगावातच नक्षलवादी कसं काय उगवला, असं काहीतरी ते कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. आणि पत्रकारांनी त्या काळात म्हणजे काही लोकांनी समजा चुकीच्या पद्धतीनं, आम्हाला तर भूमिकेत असल्यामुळे ते पेपर पण मिळत नव्हते. मी व्यक्तीच्या आर पाटलांशी बोललो होतो जेव्हा मला एक 20 लोकांची यादी मिळाली की ज्याच्यामध्ये बाबा आढाव, मेधा पाटकर ही सगळी मंडळी नक्षलवाद्याशी संबंधित आहेत असा तो रिपोर्ट होता. ते ज्या अधिकारी तो रिपोर्ट बनवतात ते माझे मित्र आहेत आणि अजूनही सर्व्हिसमध्ये आहेत. बरं, त्यांचं नाव तर मी तुम्हाला सांगणार नाही, पण या संदर्भात मी जेव्हा तुमच्या पर्टिक्युलर केसबद्दल बोललो तेव्हा त्यांचं असं मत होतं की पुरावे आहेत. पुरावे जे आहेत त्यांच्याकडे तर ते सरेंडर नक्सलाईट जे लोक आहेत तर सरेंडर नक्सलाईट्सच्या जबाने आहेत त्यांच्याकडे. आणि सरेंडर नक्सलाईटनी प्रत्येकानं एकच स्टाईलनं दिलेलं आहे की 2011 का काय कुठल्या दरम्यान हे जंगलात आले, ह्यांनी ट्रेनिंग घेतलं, ह्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं, अशा स्टाईलचं ते सगळे एकाच प्रकारचा रिपोर्ट बनवलेला आहे. आता आम्ही स्पष्टपणे सांगतोय, जाहीररित्या सांगतोय, खरं तर हे केसमधलं आहे सगळं, चार्जशीटमधलं आहे किंवा आमचं काय इंट्रोगेशन झालं त्याच्यामधलं आहे. इंट्रोगेशनमध्ये जे बोललोय तेच आम्ही आज पत्रकारांसमोर बोलतोय की बाबांनो, भूमिगत अवस्थेमध्ये आम्ही महाराष्ट्र सोडून गेलेलो नाही, गडचिरोली गोंदियाचा काही आमचा संबंध नाही, आम्ही तिकडे गेलो नाही, ट्रेनिंग घेतलं नाही ना कुणाला दिलं नाही. पण आता कसं आहे, जर UAPA कुणावर लावायचा आहे समजा, म्हणजे मी जसं त्यांना सांगितलं की आधी पण केसेस झालेले आहेत, तर आम्ही आधीच्या केसेसचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं दिसतंय की UAPA लावायचा म्हटल्यानंतर UAPA मध्ये ठोस जर तुमच्याकडे पुरावा नाही आहे तर ठोस पुरावा काय मानला जातोय, सरेंडर नक्सलाईटचा जो जबाब आहे तोच ठोस पुरावा मानला जातो. 2013 मध्ये जे पकड झाली, पुण्यात लोक पकडली, जे स्वतः सरेंडर्ड होतात ना, म्हणजे मोठे मोठे कमांडर वगैरे त्यांचे नक्सलाईटचे जे सरेंडर होतात ते कॅम्पमध्ये राहतात पोलिसांच्या, म्हणजे गडचिरोलीमध्ये वगैरे जे कॅम्प आहेत, हे आम्ही अटक होण्याच्या आधी ND पाटील, भाई वैद्य वगैरे जाऊन RR पाटलांशी अशी बसून चर्चा केलेली आहे की बाबा ही मुलं येणार आहेत, ह्यांना यायचं आहे, ही मुलं नक्षलवादी नाहीत, आम्ही विश्वासानं सांगतोय. तेव्हा RR पाटील पण कन्व्हिन्स झाले होते की ठीक आहे, जर ते नक्षलवादी नाहीत वगैरे तर त्यांनी सरेंडर करावं. मग आमच्या समोरचा प्रश्न होता, जर आम्ही पार्टीच्या कुठल्या संबंधित नाही, जर आम्ही नक्षलवादी नाही तर सरेंडर करण्याचा प्रश्नच येत नाही ना. सरेंडर केलं तर हे सिद्ध होतंय की आम्ही नक्षलवादी आहोत. जर आपण नाहीच आहोत तर सरेंडर का करायचं आणि सरकारच्या हातात कोलीत का द्यायचं. रवींद्र कदमांची भूमिका काय? नाही, आम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नाही काय, फक्त त्यांच्या पेपरमधल्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या आणि पुण्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स त्यांची झालेली होती. तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते म्हणले की जर हे लोक नक्षलवादी नाहीत तर त्यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसेविरोधात बोलून दाखवा. ऐका ना, हायकोर्टात जेव्हा बेल ऍप्लिकेशन आली तेव्हा रवींद्र कदमांनी जे पुरावे दिले, नाही त्या केसमध्ये कुठंच नाही आहेत ते पेपरच्याच मध्येच चालू आहे. ते मला एक सांगतो मी, पेपरची बातमी अशी आहे ती की त्यांनी पुण्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं होतं की हे जर नाही तर ह्यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसेविरोधात बोलावं. शीतलनं नागपूरमध्ये जाऊन बोलली की आम्ही नक्षलवाद्याच्या हिंसेला विरोध करतो. माझ्या पुस्तकात हे आमचं अटक होण्याच्या आधी मी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात 2013 जानेवारीमध्ये जे औरंगाबादमध्ये प्रकाशित झाले त्यात लिहिलेलं आहे की नक्षलवादी विचारसरणी ही विघातक आहे, भारतीय जनतेला पुरावे म्हणजे आता हेच आहे की ह्या लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ह्यांच्या विचारातून नक्षलवादी निर्माण होतात. मग आमचं म्हणणं आहे की आमच्या विचारातून किंवा आमच्या गाण्यातून नक्षलवादी निर्माण होतात, तर बाबा दाखवा ना आमचं कोणतं गाणं आहे तसं. मी तसं गाणं लिहिणार नाही, तर असं कुठलं गाणं तुम्ही आमच्यासमोर सांगत नाही, असा कुठला माझा पॅरेग्राफ तुम्ही पुढे आणत नाही. म्हणजे हे सरळ एक दुष्टबुद्धीनं केलेलं कार्यक्रम आहे. त्यापेक्षा महत्वाचं आहे की नाही त्यापेक्षा महत्वाचं आहे की त्यांनी जे आता काय आहे की आता केसच्या संदर्भानं बोलायला गेलं तर चार्जशीट जे ठेवतात ते कुठलं शासन ठेवत नाही, कुठला पक्ष ठेवत नाही, कुठला एक पक्ष ठेवत नाही. आता आमच्या विरोधातलं चार्जशीट ठेवणारा पक्ष कोण आहे? ATS आहे. मग ATSनं हे खोटे आरोप ठेवलेले आहेत असं आम्ही वारंवार सगळ्या मीडियातनं वगैरे सांगत आलेलो आहे की हे आरोप खोटे आहेत आणि ATSनं ठेवलेले आहेत. द हिंदूमध्ये या दोघांना म्हणजे सचिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जी बेल मिळाली ती का मिळाली त्याचे रेफरन्सेस मी वाचलेले आहेत. म्हणजे 174 साक्षीदार होते, त्यातला फक्त एकच साक्षीदार प्रोड्यूस करण्यात आला आणि हे सुप्रीम कोर्टाने गृहीत धरलं. परंतु पुढचे तपशील महाराष्ट्राला माहिती नाहीत. सचिन, काय झालं सुप्रीम कोर्टात, कुठल्या बेसवरती जेल झाली? सुप्रीम कोर्टामध्ये जी काय बेल मिळालेलं आहे त्या बेलमध्ये त्यांनी सांगितलं की आमचं 12 जुलै 2016ला आमची केस आली होती, त्याच्यापूर्वी 4 मे 2016ला पण आली होती. त्यावेळेला एका आरोपीला जामीन दिला गेला सुप्रीम कोर्टामध्ये ह्या केसमध्ये. त्यावेळेला आमचा जामीन
जुलैमध्ये ऐकू म्हणून सांगितलं आणि 12 जुलैला ज्यावेळेला केस आली त्यावेळेला सरकारी पक्षानं सांगितलं की आम्ही ही केस 6 महिन्यात खतम करतो. ओके. तर सुप्रीम कोर्टचे जज म्हणले की ठीक आहे, मी 2-3 महिने ऑब्झर्वेशन करतो आणि मग आपण बेलवर ठरवूया काय करायचं ते डिसिजन देऊया. 6 महिने सुप्रीम कोर्टानं वाट बघितली आणि 6 महिन्यानंतर डिटेल्स घेतल्या. तर त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की एकही विटनेस पूर्णपणे त्याचं क्रॉस पण झालेलं नाही, चीप पण त्याचं कंप्लीट झालेलं नाही, त्याची जबानी झालेली नाही. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की जर तुम्ही एवढं गंभीर गुन्हे टाकताय लोकांच्यावर, एवढे सिरियस आरोप लावताय, तर तुम्ही ही केस कंप्लीट का करत नाही. ह्या केस रजिस्टर होऊन 5 वर्षापेक्षा जास्त काळ गेलेला आहे आणि 147 विटनेस आहेत. तर 147 विटनेस आहेत. तर मग एवढी मोठी केस आणि 147 विटनेस, एक विटनेस तुम्हाला हे करायला 5 वर्ष लागतात, 147ला 500 वर्ष जातील. म्हणजे तर मग काय करणार. आणि तुम्ही अशा पद्धतीनं म्हणजे जर तुमच्याकडे जर एवढे गहन पुरावे आहेत, एवढं स्ट्रॉंग तुमची बाजू आहे, तर तुम्ही केस चालवून खतम काय केले नाही. आणि हायकोर्टाने, बॉम्बे हायकोर्टाने ज्यावेळेला आम्हाला जामीन नाकारलेला होता त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं होतं की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि तुम्ही जेवढ्या स्पीडनं ही केस खतम करता येईल तेवढ्या स्पीडनं खतम करा. त्यानंतर 2 वर्ष आधी हायकोर्टाने परत एकदा त्यांना रिमांडर पाठवलं ट्रायल कोर्टला आणि सरकारी पक्षाला की हे केस लवकरात लवकर निकालात काढा. पण त्यानंतर सुद्धा कोणतीही प्रक्रिया पुढे गेली नाही. तर सुप्रीम कोर्टाच्या जजनी हेच गृहीत धरलं की जर ही केस चालवायलाच तयार नाही सरकारी पक्ष आणि तुरुंगामध्ये लोकांना ठेवलेलं आहे, तर त्यांच्या मानवाधिकाराचं हे उल्लंघन आहे. आणि ज्या वेळेला सरकारी पक्षाकडे पुरावे नाहीत त्याच वेळेला अशा पद्धतीने केस डिली केली जाते. असा त्याचा अर्थ आमच्या वकिलांनी हेच ठेवलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे आमच्या वकिलांनी हे पण ठेवलं की जर कबीर कला मंचमध्ये, आता आम्ही कबीर कला मंचामध्ये नाही आहोत, म्हणजे आम्ही सोडलेलं आहे, हां ते विचारा. पण आमच्या वकिलांनी हे पण स्पष्टपणे जे काही अर्ज लिहिलेला आहे त्यात चर्चा केलेली आहे की जर कबीर कला मंचाला तुम्ही नक्षलवाद्यांची, माओवाद्यांची फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणताय, तर मग कबीर कला मंचाला बॅन का नाही केलं, असं कोर्टात झालं. नव्हे, आमच्या वकिलांनी चर्चेमध्ये आणलं, चर्चेमध्ये आणल्या या गोष्टी की जर तुमच्याकडे पुरावे आहेत, स्ट्रॉंग पुरावे आहेत, तर कबीर कला मंच बॅन व्हायला पाहिजे होतं. 5 वर्षापासून तुम्ही कबीर कला मंचच्या लोकांच्यावर केसेस टाकताय, तुरुंगात टाकताय, त्यांच्यावर UAPA लावताय, मग कबीर कला मंच बॅन करा ना. पण कबीर कला मंच बॅन करत नाही सरकार, याचा अर्थ सरकारकडे कोणताही पुरावा नाही, हे त्याचा स्पष्ट आणि स्पष्ट अर्थ आहे. इवन मी स्वतः RTI मारला महाराष्ट्राच्या होम डिपार्टमेंटला आणि त्यांना सांगितलं की RTIमध्ये मला माहिती मागवली की कबीर कला मंचला तुम्ही बॅन केलेलं आहे काय, बॅन करण्याचा कोणता प्रस्ताव आहे काय, असेल तर त्याची सर्व माहिती आणि त्याची हे द्या. त्यांनी सरळ पाठवून दिलं की कबीर कला मंचाला बॅन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि अशी काही चर्चाही नाही. कबीर कला मंचातल्या कार्यक्रमातून प्रचार झाला नक्षलवादी विचाराचा असं म्हणून या मंडळींना 5-5 वर्ष जेलमध्ये सडवलं, त्यांच्यावरती बॅन नाही केला. आणि जेव्हा सचिननी त्या RTIचा वापर केला तेव्हा सरकारने सरळ हात वर केले की नाही आहे कबीर कला मंचवरती तर आमचा बॅन नाही. पण हा RTI तुम्ही सुप्रीम कोर्टात दाखवा. सुप्रीम कोर्टात कसं असतं, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये किंवा ट्रायल कोर्टामध्ये जामीन देताना हे बघितलं जातं की जे आरोप आहेत ते आरोप सर्व मान्य केले, ते सर्व आरोप मान्य केल्यानंतर हा माणूस सुटू शकतो का नाही सुटू शकत. ऐका, नाही आम्ही केला नाही, पण तुम्हाला सांगतोय बेल कसा दिला जातो. अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट युपा जो कानून आहे त्या युपामध्ये 45D नावाचं एक सेक्शन आहे आणि त्यामध्ये जोपर्यंत आरोपी निर्दोष आहे असं वाटत नाही जजला जोपर्यंत आरोपी निर्दोष आहे असं वाटत नाही तोपर्यंत जामीन देता येत नाही. गव्हर्नमेंट काय प्लीड करत होतं तुमच्या विरोधात? आमच्या विरोधात गव्हर्नमेंट एकच सांगत होतं की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्यामुळं जज पहिल्यांदा डिसिजन घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन संपल्यानंतर मग आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टातल्या जजने ते कन्सिडर केलं आणि सुप्रीम कोर्टाने ते स्पष्टपणे त्या केसचा बारकाईने 1 वर्ष तो अर्ज आमचा तिथं पेंडिंग होता. 2015च्या एंडला आम्ही गेलो सुप्रीम कोर्टात. 1 वर्ष अर्ज जजनी तो पूर्ण अभ्यास करून त्याच्यावर 1 वर्ष ऑब्झर्वेशन करून जजमेंट दिलेलं आहे. किती तारखा पडत गेले याच्यामध्ये 4 ते 5 तारखा आमच्या म्हणजे 4 ते 5 वेळा हिअरिंगला आमचा अर्ज झालेला होता. आणि तुमच्या दृष्टीनं आर्थिक बळ उभा करणं या सगळ्या न्यायालयीन ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे सगळे सपोर्ट खूप आहेत, परंतु आनंद पटवर्धन आणि सीमांतिनी धुरू जे फिल्म डायरेक्टर आहेत आनंद पटवर्धन, त्यांनी आमच्यासाठी एक डिफेन्स कमिटी स्थापन केली. रत्ना पाठक शहा, अनेक कलावंत लोक त्यामध्ये, अनेक म्हणजे त्या नाटककार रामू रामनाथन वगैरे असे अनेक लोक आहेत की जे मुंबईमधले आहेत, आम्ही त्यांना ओळखत पण नाही, ते आम्हाला ओळखतात. तर ह्या सर्व लोकांनी खास करून मिहीर देसाई
यांनी त्याच्यामध्ये चांगली भूमिका पार पाडली. ॲडव्होकेट विजय हिरेमठांनी भूमिका पार पाडली. आणि ह्या लोकांनी म्हणजे सुप्रीम कोर्टात तर रेबेका जॉन जे आमचे वकील होते आणि ॲडव्होकेट जवाहर राजा त्यांना शीतल दिल्लीत जाऊन भेटली. त्यावेळेला रेबेका जॉनचे शब्द होते त्यांचे मॅडमचे की ही केस सचिनची केस जी आहे ती केस माझी घरची केस आहे म्हणून मी लढत आहे. शीतलचा कार्यक्रम त्यांनी पाहिला तिथं प्रेस क्लबला आणि त्यानंतर त्या अक्षरशः त्यांनी अश्रू गाळले आणि त्या म्हणे की मी आर्ग्युमेंट तर करीनच पण जज साहेबांना मी हे सांगेन सुप्रीम कोर्टाच्या की सर मी ही एक काही प्रोपोशनल केस घेऊन आलेली नाही आहे, मी हा कार्यक्रम यांचा बघून आलेले आहे. हे जेव्हा सगळं सुरू होतं तेव्हा शब्द तर कमी पडतच असतील ते व्यक्त करायला. हो कारण हे डिफिकल्ट आहे ना की नवरा आपला सुप्रीम कोर्टात आहे, आपण पण एक आरोपी आहोत. हो मला हे अवघडच होतं की जामिनावर असताना या पद्धतीनं परत पुन्हा शासनाच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बोलायचं, पुन्हा येऊन फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात बोलायचं, पुन्हा येऊन ब्राह्मणवादावर बोलायचं. हे सगळं पण काय आहे की ज्यासाठी जेलमध्ये टाकलेलं आहे आणि ते जर आपण विचार बदलायचे का नाही हाच मुळात मुद्दा. कसं चालू आहे काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामी जनतेचे ऋण आहेत असं म्हणायला लागेल. कारण सगळे जे काही आमच्या कुठल्याही पक्ष संघटना म्हणजे लोकांनी या बाबतीत फार एक चांगलं केलं की पक्ष संघटनांचा आकस न ठेवता मित्रत्वाच्या पातळीवर ह्युमॅनिटीच्या पातळीवर पुरोगामी लोकांनी असं दाखवलं की म्हणजे आमच्या घरच्यांना पण खूप सगळी मदत आर्थिक मदत सगळ्या असं रेग्युलर नाही कोणी आलं पण जे कोणी भेटायला येत होतं त्यांची ते काही ना काही फुल ना फुलाची पाकळी अगदी कुणी ज्वारीचे पोते आणली, कुणी तांदळाचं पोतं आणून दिले घरात. आमच्या मी बाळंतीण झाले तेव्हा आमच्या अभंगाला अंगडे टोपड्यापासून लोकांनी दिलेलं आहे म्हणजे आणून दिलं तिथे सगळं दवाखान्यामध्ये. म्हणजे पानसऱ्यांना जेव्हा कळालं की मी बाळंत झाले तेव्हा पानसऱ्यांनी तुरंत एका कार्यकर्त्याला पाठवून 2,000 रुपये पाठवले. म्हणजे असं सगळ्या महाराष्ट्रातून झालेलं आहे. आत्ताचे 4 वर्ष मी जे काढलेत हे फक्त जनतेच्या बळावर मी काढलेले आहेत. आणि ह्या मागच्या 1 वर्षभरामध्ये मी सरळ मानधन घेऊन कार्यक्रम सुरू केले कारण मला माझं भवितव्य आणि माझा जो काही काळ आहे तो मी भोगलेला आहे 4 वर्षाचा. त्यामुळे मला आता कोणी असं म्हणेल की तू मानधन घेऊन कार्यक्रम केलं त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. मला सांस्कृतिक चळवळ उभी करायची आहे आणि मला घर केवळ चालवायचं नाही, मी एक गृहिणी नाही आहे साधी. मला स्वतःला जगत मला या सांस्कृतिक चळवळीला उच्च पातळीवर न्यायचं आणि त्यासाठी मला कुणाकडे भीक मागायची नाही आहे. कुठल्या शब्दात सांगा महाराष्ट्र शीतलला त्यासाठी आय एम सो सिरियस म्हणजे ही एक प्रताडन आहे एका कार्यकर्त्या म्हणजे एवढ्या तरुण मंडळींना लोक आम्ही सो कॉम्ड महाराष्ट्रामध्ये हे सगळं भोगावं लागतं आणि म्हणून मला ते आवर्जून शीतलकडनं ऐकून घ्यायचं. बाकी तुम्ही ज्यांचं विचारणार नाही एक आहे की मुळात आमचं दोघांचं बॉन्डिंग फार चांगलं असल्यामुळं म्हणजे सचिनचं आणि माझं बॉन्डिंग चांगलं असल्यामुळं मला हे माहित होतं की आपण जरी वेगवेगळे असलो तो तुरुंगात असला मी इकडे असले तरी पण आम्ही एक आहोत, विचारांनी एक आहोत आणि आम्हाला हे पेलायचंय. आता काही पण असू दे ते पेलायचंय. तर ही एक विश्वास आम्हाला दोघांना होता, त्या बळावर मी होते. आणि ज्या पद्धतीनं कसं असते की अण्णाभाऊंचं एक वाक्य आहे की जो कलाकार जनतेसोबत राहतो जनता त्याला कडेवर घेते. तर मला ते सूत्र मला अण्णाभाऊंचं महत्त्वाचं वाटलं. त्यामुळं मी जसं दाभोळकरांची म्हणजे दाभोळकर गेले त्यावेळेस माझा अभंग 18 दिवसांचा होता, फक्त 12 दिवसांचा 12 का 13 दिवसांचा होता. त्यावेळेस मी काही करू शकले नाही. पण पानसरे गेले तेव्हा 1 वर्षाचा होता अभंग आणि पानसरे गेल्यानंतर मला असं वाटलं की आता घरात बसण्यात काही अर्थ नाही आणि आता आपण अगदी उघडपणे म्हणजे आपल्या साथीदाराच्या सुटकेसाठी पण स्वतःच्या डिफेन्ससाठी पण शब्द जे सुचले जे स्टेजवरती तुम्ही गायला एक असं आहे की सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर गेला तुरुंगात हे सचिननंच लिहिलेलं होतं. त्याच्यापूर्वी एक आम्ही दोघांनी मिळून लिहिलेलं एक गाणं आहे ते थोडंसं मग म्हणून दाखवते. भूमिगत अवस्थेत लिहिलेलं होतं. अंधारून आली येळद मनाची उठेराळ, अंधारून आली येळद मनाची उठेराळ, शाहिरांच्या माग काळ लागला, सुरांच्या सारथ्याला क्रांतीच्या म्होरक्याला तुरुंगामंदी डांबला. ऐका कहाणी लिहणाऱ्याची, ऐका कहाणी गाणाऱ्याची, ऐका कहाणी बोलणाऱ्याची, ऐका कहाणी शाहिराची, दादार शाहीर ऐका शाहिराचं जिन. हे गाणं होतं आणि ज्या गाण्यानं मी एक म्हणजे लढा उभा केला असं तर ते गाणं असं होतं. सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, किंमत मोजतो शाहीर
नाही आवाज बाहेर, सार चिडी चीप कस शांत, कुणी ऐकना आकांत, ज्याला त्याला जीवाची भ्रांत, ज्याला त्याला जीवाची भ्रांत, गाथा बुडते पुन्हा तुक्याची, रोखणारा नाही र, रोखणारा कुणी नाही रन, नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात, नाही आवाज बाहेर. आणि हे मी माझं वैयक्तिक दुःख म्हणून केवळ मांडलं नाही, तर असं मांडलं की एक पुरोगामी कलावंत तुरुंगात असणं हे सगळ्या पुरोगामी महाराष्ट्राचं नुकसान आहे, केवळ शीतल साठेचं नुकसान नाही आहे किंवा अभंगाचं नुकसान नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो, मी कुणाचंही समर्थन करत नाही आहे. कायद्याच्या दृष्टीनं जे होईल ते होईल, पण शाहीर अमर शेखचा महाराष्ट्र आहे बा. दिनक्रम तर खूप म्हणजे प्रत्येक दिवस एका वर्षासारखाच खरं तर होता तिथे. पण मी 10 वर्षापूर्वी एक कविता लिहिली होती. ज्यावेळेला शाहीर शंतनू कांबळेंना अटक झाली होती त्यावेळेला एक कविता लिहिली होती मी 2005मध्ये, की फार तर तुम्ही शाहिराला जेलमध्ये बंद करू शकता, त्याचा नूश अमानुष छळ करू शकता, पण तुम्ही रोखू शकत नाही सा शाहिराच्या डोळ्यात धगधगणाऱ्या अभिव्यक्तीच्या अग्नीला. तर ही कविता मी त्यावेळेला लिहिली आणि ज्यावेळेला मी तुरुंगात गेलो त्यावेळेला मला माझीच कविता आठवली आणि मी म्हटलं की आपण कविता लिहिलेली आहे, आता आपल्याला शब्द जगण्याची वेळ आलेली आहे. आणि मग मी तिथला तुरुंगातला जो सगळा दिनक्रम होता, तो कसा होता दिनक्रम? तर तो दिनक्रम असा होता की सकाळी लवकर उठणे, लवकर उठून मी तर आर्थर रोड जेलला होतो. सगळे अगदी अजमल कसाब आणि सगळे इंडियन मुजाहिदीनचे लोक आहेत, सिमीचे आहेत. कधी भेट झाली काय मंडळी? तर मी ज्या बॅरेकमध्ये होतो त्यात सगळे बॉम्ब ब्लास्टचेच लोक होते. आणि गंमत अशी आहे, सचिन ज्या बॅरेकमध्ये होता, सुदैव आहे महाराष्ट्राने मानलं पाहिजे की तिथे सगळे बॉम्ब ब्लास्ट मध्ये आरोपी. आणि गंमत आरोपी बरेच म्हणजे जो मुंबई लोकल ट्रेन ब्लास्ट जो होता साखळी 7-11चे लोक होते, 13/7चा जो झवेरी बाजार खाऊ गल्ली त्या ब्लास्टचे लोक होते, जंगली महाराजचा जो पुण्यातला ब्लास्ट आहे सिरियल ब्लास्ट त्यातले काही लोक होते. गंमत अशी झाली तिथे की UT नंबर मिळतो, म्हणजे तुरुंगामध्ये सगळ्यांना एक UT नंबर दिला जातो, अंडर ट्रायल नंबर. तिथं तुमचं नाव महत्वाचं नसते, ते तुमचं नंबर. हा, तर ते त्याच्यावर मी एक कविता पण लिहिली होती की बाबा नाही, त्याचं आठवत नाही, ते सगळं येईल पुस्तकात माझ्या, पण म्हणजे माझं नाव नष्ट केलं आहे तुम्ही आणि मला एक नंबर दिलेला आहे. तर त्यांनी काय केलं तिथे, मला अंडर ट्रायल नंबर द्यायला पाहिजे होता, UT नंबर द्यायला पाहिजे होता. पहिल्या वर्षी गेल्यानंतर UT नंबर मिळाला, पण दुसऱ्या वर्षीपासून मला BBC नंबर दिला, बॉम्ब ब्लास्ट केस नंबर. म्हणजे माझ्या केसला तुरुंगातल्या लोकांनी बॉम्ब ब्लास्टची केस आहे अशा पद्धतीनं घेतलं आणि मी BBCचा एक कैदी आहे अशा पद्धतीनं मला हे केलं गेलं. हां, तर मी त्यांना बोललो की बाबा तुम्ही मला बॉम्ब ब्लास्ट केसचं कसं काय तुम्ही मानत आहात, मी तर एक शाहीर आहे, कलाकार आहे. तर नाही म्हणे, ते आमच्या समजदारीसाठी आहे. जसं सरकारच्या समजदारीसाठी मी नक्षलवादी आहे, तसं तुरुंगातल्या लोकांच्या समजदारीसाठी बॉम्ब ब्लास्टचा कैदी आहे. म्हणजे काहीही बनवण्याचा हा सगळा शीतल हसते, मला कौतुक वाटतं. यंदा नक्षलवादी नाही तर हे बॉम्ब ब्लास्टचे कैदी आहेत. तर म्हणजे ह्या अशा पद्धतीचे तिथं होते. तरी मी सकाळी लवकर उठणे, बॉम्ब ब्लास्टवाले ते भेटायचे का, चर्चा व्हायची. आणि मी तिथे खूप महत्त्वाचं काम, म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या म्हणजे आजच्या काळामध्ये ते जरुरीचं काम आहे. तुरुंगामध्ये मी जे काही राजकीय कार्य केलं त्यातलं ते एक सांगितलं पाहिजे असं कार्य केलं की तिथं जे ब्लास्ट करून आलेले जे लोक आहेत त्यातले काही लोक काही इनोसंट होते आणि काही लोक खरोखर ब्लास्ट करून आलेले तिथं मी पाहिले, म्हणजे त्यांना टेररिस्ट म्हणता येईल असे होते. तर जे असे ओळख आहे, पाळक आहे किंवा असे आणून टाकलेले आहेत, तर त्या लोकांचं कसं होतं की ज्या वेळेला माणूस संकटात असतो ना त्याचं धर्मवेळ वाढतं, तो जास्त पूजा अर्चा करायला लागतो, जास्त नमाज पडायला लागतो, जास्त प्रेयर करायला लागतो. असं सगळं तिथं तुरुंगातली परिस्थिती फार वेगळी असते. तुरुंगातलं एक अध्यात्म नावाचं एक प्रकरणच मी माझ्या पुस्तकात लिहून टाकेन. तर त्या लोकांचं धर्मवेळ पण वाढत जातं आणि नकली टेररिस्ट असली टेररिस्टच्या संपर्कात येतात आणि मग असली लोक त्यांचा ब्रेन वॉश करायला चालू करतात. तिथं काय व्हायचं, ऐका ना, नाही ह्या सगळ्या गोष्टी घडतात तिथे. चर्चेतून कसं जिहाद बरोबर आहे वगैरे हे सगळं तिथं चालत राहतं. तर मी तिथं काय केलं, मला तिथं औरंगाबाद आर्म केसमधला एक मित्र मिळाला मला, अफरोज खान पठाण, माजलगावचा आहे, बीडचा तो. तर त्याच्याशी मी चर्चा केली तर मला लक्षात आलं की हा माणूस थोडासा चेंज झालेला माणूस आहे आणि हा माणूस जिहादच्या विरोधात बोलतोय.
तर मग तो सांगायचा की कुराणमध्ये ह्याला महत्त्व नाही आहे. मग हे जे इंडियन मुजाहिदीनचे किंवा सीमेचे जे वरचे लोक असतात हे लोक कसा ब्रेन वॉश करतात लोकांचं, किंवा आता IS जे आहे ISIS. तर मग ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. आम्ही चर्चा करायची की हे लोकांना वाचवलं पाहिजे. हे लोकांचं ब्रेन वॉश करून त्यांना जिहादी बनवून टेररिस्ट आणि म्हणजे ज्याचा काही संबंध नाही अशांना तुम्ही उडवून टाकता. हा अमानुषपणा कुठलाही धर्म मान्य करू शकणार नाही. ही चर्चा रोज व्हायची म्हणजे ज्याच्याशी काही लोकांची चर्चाच होऊ शकत नाही, पण ज्याच्याशी चर्चा होत होती अशी काही लोक होती त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला लागलो. आणि त्यानंतर मग आमच्या लक्षात आलं की अशा लोकांचं डिरॅडिकलायझेशन केलं पाहिजे, की त्यांना आतंकवादाचं जे त्यांचं जे ब्रेन वॉश झालेलं आहे त्याला काउंटर काहीतरी विचार दिला पाहिजे. आणि मग मी आणि अप्रोच खानने बसून चर्चा करून ह्या लोकांचं जाणीवपूर्वक डिरॅडिकलायझेशनची चर्चा सुरू केली. ती चर्चा फक्त आमच्या पातळीवर आम्ही ठेवली नाही, ती चर्चा आम्ही प्रशासनाला पण सांगितली की सुप्रिटेंडेंट साहेबांना की बाबांनो असे जे लोक आहेत ह्या लोकांचं जर ब्रेन वॉश झालेलं आहे आणि ह्यातले काही लोक बदलू शकतात तर यांचं डिरॅडिकलायझेशन कसं करू शकतो आपण. तर त्यांनी त्याला चांगलं आहे म्हणजे तुम्ही चांगलं करताय असं म्हणाले. त्यानंतर मग असं झालं की आम्ही ज्या एक टप्पा असा गेल्यानंतर 6 महिन्याचा, पूर्वी बॉम्ब ब्लास्टची जगात कुठेही न्यूज आली, बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं पेपरची मध्ये न्यूज आली, जे लोक आनंदी व्हायचे त्यातले काही लोक दुःखी व्हायला लागले. त्यांना कळायला लागलं की हे चुकीचं आहे, हे ब्लास्ट करणं चुकीचं आहे हे त्यांना कळायला लागलं. मग नंतर अप्रोच खानला म्हटलं की अरे हे तर चांगलं आहे आणि माझा ऐकणार नाहीत मुस्लिम लोक, तुझं ऐकू शकतात आणि तू 10 वर्ष काढ, तो 10 वर्ष आतमध्ये आहे. तर त्याने मग काय केलं, त्यानं IG साहेबांना, प्रेझेंटचे IG जे आहेत उपाध्याय साहेबांना एक पत्र पाठवलं. हां, तर त्याचं बेसिक जे आहे मी त्याची मुलाखत घेतली अप्रोच खान पठाणची, आणि आपले आमदार कपिल पाटील जे आहेत त्यांनी लोकमुद्रामध्ये ती छापली. सचिनचं कौतुक केलं पाहिजे बरं का, कारण भूषण कुमार उपाध्यायांनी, सचिनने आता ज्याचं नाव सांगितलं ना त्या कैद्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जेलमध्ये पाठवून दहशतवाद हा कसा चुकीचा आहे हे त्या मुस्लिम तरुणाच्याच तोंडातनं ते सांगतात. मी त्यांना खरं तर फोन केला होता की त्या तरुण दहशतवाद्याची मुलाखत मला मिळेल तर ते बघा, पण हे सचिनचं काम आहे. इट्स गुड. आणि सचिन ह्याच्याशिवाय जेलमध्ये काय व्हायचं? त्याच्याशिवाय कसं होतं की आम्हाला अंडा सेलमध्ये ठेवलेलं होतं, फार कंजेस्टेड आहे ते. माझी रूम जी होती ती समोर 4.5 फूट आणि त्याची लांबी 15 फूट आणि मागं ती 7 फूट होईल अशा पद्धतीचं ती रूम होती. तर त्यात मला 24 तासातले मला 16 तास त्या पिंजऱ्यात राहायला लागायचं. 16 तास. आणि सकाळी 7ला बंदी खुलणार आणि मग ती 12ला परत होणार बंद, आणि मग परत 3ला खुलणार, परत 6ला बंद होणार. असे एक 7-8 तास मला बाहेर मिळायचे. बाहेर म्हणजे पण किती, माझा समजा मी 100 स्क्वेअर फुटामध्ये आहे तर बंदी खुलल्यानंतर माझे स्क्वेअर फूट किती होतील, जास्तीत जास्त 1000 स्क्वेअर फूट होतील माझे. म्हणजे माझा पिंजरा 16 तास हा 100 स्क्वेअर फुटाचा होता, आणि 16 तास हा 100 स्क्वेअर फुटाचा होता आणि 8 तास हा 1000 स्क्वेअर फुटाचा होता. एवढ्याच सर्कलमध्ये मी तिथं राहत होतो. आणि मग मी त्यामध्ये वाचन भरपूर केलं. परिवर्तनाचा वाटसरू अभयकांतांनी पाठवला, यशू पाटलांनी मला त्यांचं मुक्त शब्द पाठवायला चालू केलं. कपिल पाटील मला तुरुंगात येऊन भेटायचे, आमदार कपिल पाटील जे आहेत त्यांनी मला लोकमुद्रा चालू केला. तर ह्यांचे मॅगझिन कंटिन्यू यायला लागले. शीतल तारखेला आल्यानंतर काही पुस्तकं घेऊन यायची, पुस्तकं वाचायचो. तर मग त्या ठिकाणी मग मी पुस्तक लिहिलं. माझं सध्या पत्ता भूमिगत हे कविता संग्रह त्या ठिकाणी आला 2014 साली. जेलमधून माझा सध्या पत्ता भूमिगत हा कविता संग्रह आला. डोळा सपान लिहून माझ्या सर्व गाण्यांचं, आतापर्यंत लिहिलेल्या गाण्यांचं तेवढं गाण्यांचं एक कलेक्शन आलं. कॉम्रेड शरद पाटील जे धुळ्याचे होते, जातीयांतासाठी फार मोठी लढाई लढली ते, तर त्यांच्यावरचं एकाकी आणि लोकाकी प्रज्ञासूर्य कॉम्रेड शरद पाटील नावाची एक पुस्तिका आली. आणि आता मराठा आंदोलन जातीयुद्ध की जातीयंत नावाचं आता टायपिंग सुरू आहे. आणि जातीयंत सांस्कृतिक क्रांतीचं आत्मभानचं सुधारित आवृत्ती मी जेलमधून तुमचा लोकमुद्रातला लेखतो पाटलांच्या समोर, आणि तो वाचल्यानंतर पहिल्यांदा मला असं जाणवलं की सचिन हा पूर्णपणे कम्युनिझमच्या आणि नॅक्सलिझमच्या विरोधात आहे. आणि तेव्हा मला असं वाटलं की सचिन आता माफीच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. म्हणजे अशा पद्धतीचं लिखाण लिहून कदाचित सचिनची ती भूमिका असावी. मी खरं तर कपिल पाटलांना फोनही करणार होतो, पण तो लेख उत्तम झाला. हीच ती भूमिका आधी पण होती, पण ती लक्षात नाही घेतली गेली की ती जास्त प्रखरपणे नंतर आली. एक कसं आहे की आम्ही काय म्हणत होतो, आम्ही काय लिहित होतो, आम्ही काय बोलत होतो, ही केस बनण्याच्या आधी विचारातच घेतलं नाही, हे लक्षात घ्या. ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही 2010 साली माझं लिखाण आलेलं आहे की तरुणांनो नक्षलवादी बनू नका तर जात्यंतवादी बना, पण ते लेख विचारात कोणी घेतलेला नाही. कपिल पाटलांच्या लोकमुद्रामधून मी जो लिहिला लेख, तो लेखाचं स्वरूप असं होतं की इनटॉलरन्स जो आहे, असहिष्णुता त्यांची आणि आमची,
म्हणजे आज आपण उजव्यांना शिव्या देतोय की तुम्ही असहिष्णू आहात, पण डाव्यामध्ये कशी असहिष्णुता आहे? म्हणजे मला तर असं वाटतं की उजव्यांचं तुम्ही एका अर्थाने वेगळ्या पद्धतीनं का असेना पण समर्थन नाही, समर्थन केलेलं नाही. तो असा प्रश्न आहे की आपल्याला अंधाराच्या विरोधात लढायचं आहे, पण तो आपण अंधार घेऊन लढू शकत नाही. अंधाराच्या विरोधात लढायचं असेल तर उजेड घेऊन लढावं लागेल. आणि त्या ठिकाणी माफीची कुठली गोष्टच नव्हती. इव्हन नक्षलवादाचं मी त्या ठिकाणी जे खंडन केलं की ते जंगलामध्ये ज्यावेळेला तिथं आदिवासींना खबरी म्हणून मारतात, की लुटूपुटूची जन अदालत भरवतात आणि खबरी म्हणून आदिवासींना मारून टाकतात, आणि मग त्यांचेच समर्थन करणारे काही लोक ज्या सिटीमध्ये असतात ते डेथ पेनल्टीज नॉट जस्टिस असा बॅनर घेऊन उभे राहतात. म्हणजे जे जंगलामध्ये डेथ पेनल्टीज जस्टिस आणि शहरात डेथ पेनल्टीज नॉट जस्टिस, हा जो दुटप्पीपणा असतो त्या दुटप्पीपणाला मी विरोध केलेला आहे. आणि फिलॉसॉफीच्या पातळीवर मी एक तत्त्वज्ञानाचा अभ्यासक असल्यामुळं आणि कलावंत असल्यामुळं डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटरिएट हा जो मार्क्सवादाचा जो सिद्धांत आहे, त्या मार्क्सवादाच्या सिद्धांताला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या छोट्या पुस्तिकेमध्ये विरोध केलेला आहे. ऐका ना, हा फार बेसिक मुद्दा आहे म्हणून सांगतोय की हे तर माफीचा प्रश्न नाही आहे, हा तत्त्वज्ञानातल्या संघर्षाचा प्रश्न आहे की सर्वहारा वर्गाची हुकुमशाही हा जो मुद्दा आहे, ह्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी मार्क्सवादाशी संघर्ष केला. मी स्वतः फुले आंबेडकरवादी असल्यामुळे, शरद पाटील आणि जात्यंतवादी असल्यामुळे मी त्या लेखामध्ये डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटरिएट ह्या सिद्धांताचं खंडन केलेलं आहे. आणि मी हे सांगितलं की तुम्ही ज्यावेळेला क्रांत्या करता, चायनामध्ये क्रांती करता किंवा रशियामध्ये क्रांती करता, त्यावेळेला तुम्ही इनटॉलरन्स वागता का नाही वागता? मॅक्झिम गॉर्कीला तिथं पुरावे दिले, मॅक्झिम गॉर्कीला त्या ठिकाणी छळलं गेलं, तर तुम्ही इनटॉलरन्स सोडला पाहिजे. लेखानंतर प्रतिक्रिया काय आल्या, विशेषतः पुरोगामी वर्गातनं काय? एक असं आहे की पुरोगामी वर्गामध्ये असं आहे, म्हणजे डॉक्टर भालचंद्र कानगोंची खूप चांगली प्रतिक्रिया आली की डॉक्टर कानगो म्हणाले की सचिननी आपल्याला चर्चेसाठी खूप चांगले प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि ह्या प्रश्नांना आपण उत्तरं दिली पाहिजेत. आणि मला असं वाटतं की बरेच तरुण लोक त्यानंतर मला जे तुरुंगात पण भेटले आणि आता आल्यानंतर पण त्या लेखाबद्दल बोलतात ना, तर लोकांच्या मध्ये ही एक नव्या बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याच्या आधी मी फक्त सांगते की तुमच्या बोलण्यात असं आलं की तुम्ही नक्षलवादाच्या कम्युनिझमच्या विरोधात आहात. तर मला असं वाटतं की म्हणजे कम्युनिझम ही एक आदर्श संकल्पना आहे, ती राबवली कशी गेली, त्याचे काही परिणाम आले ती वेगळी. आम्ही असं कम्युनिझमच्या वगैरे विरोधात नाही आहोत. आणि असं पण नाही आहे की मार्क्सला मानत नाही किंवा जागतिक जे विचारवंत आहेत त्यांना आम्ही मानत नाही, असं नाही. पण जे त्यातलं जे आम्हाला जे नाही स्टॅग्नंट वाटतं, जे स्थितीवादी वाटतं, त्याच्यावर आम्ही बोलतोय सध्या. आता म्हणजे त्याच्यावर आम्ही बोट ठेवले, ते एक फक्त क्लिअर करायचं होतं. ते कबीर कलामचा सोडला. कसं झालं की जेव्हा आम्ही म्हणजे आलो, आम्ही अटक व्हायला जेव्हा आलो तेव्हाच आम्ही दोघं आलो. हां, बाकीचे नव्हते, काय कुठे होते काय आम्हाला माहिती नाही. त्याचा अर्थ कळला, मला तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं. हां, आम्ही दोघे आलो आणि त्याच्यानंतर आम्ही जी सतत भूमिका मांडली आहे की बाबा आम्हाला आता आम्हाला जी जातीयांताची भूमिका महत्त्वाची वाटते आहे, कारण आम्हाला एक मुद्दा घेऊन सेपरेटली त्याच्यावर सिरियसली काम करून लढायचं आहे. तर त्यामुळं कॉम्रेड शरद पाटलांच्या तत्त्वज्ञानाशी जास्त जवळ जाऊन आणि त्यांचं इंटरप्रिटेशन घेऊन, म्हणजे सौंदर्यशास्त्र कुणाचं मानायचं असा जिथं मुद्दा येतो, तेव्हा आम्हाला आता सांगावंसं वाटतं की अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र जे कॉम्रेड शरद पाटलांनी मांडले ते आपण ओन केलं पाहिजे. माझ्या पुस्तकामध्ये आम्ही ते स्पष्टपणे लिहिले. वैयक्तिक मतभेद कबीर कला मंचाच्या मंडळींची बघा, कबीर कला मंचाची जी भूमिका आहे, तर ती भूमिका ते लोक त्यांची भूमिका मांडत आहेत. आता ते आणि आपण ऐका ना, हां, म्हणजे आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतलेली आहे आणि संघटनात्मक दृष्ट्या आमच्यात मतभेद आहेत. संघटना कशी असली पाहिजे, संघटनेची दिशा कशी असली पाहिजे ते सांगतो, वैचारिक दिशा कशी असली पाहिजे. आता आमचं म्हणणं आहे की सांस्कृतिक क्रांती झाली पाहिजे आणि प्रबोधनाच्या क्रांतीशिवाय राजकीय क्रांती होऊ शकत नाही. हा जो बाबासाहेबांचा सिद्धांत आहे, हा आपल्या संघटनेचा बेसिक की पाया आहे आणि त्या आधारावर ह्या देशामध्ये कल्चरल रिव्होल्युशनला सुरुवात केली पाहिजे. आता त्या बाबतीमध्ये त्या लोकांनी काही वेगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ज्याची उत्तरं आम्हाला देण्यात वेळ घालवायचा नाही आहे. आणि आमचं जी भूमिका आहे, जी आम्ही सांस्कृतिक क्रांतीची मांडलेली आहे, त्याच्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारचं टीकात्मक लिखाण त्यांच्याकडून आलेलं नाही, त्याची समीक्षा केलेली नाही. पण ते मान्य करायला तयार नाहीत. म्हणजे जात्यंतक सांस्कृतिक क्रांती केली पाहिजे. तर त्यामुळं आता आम्हाला पुढं जाऊन आमची जी ही सांस्कृतिक क्रांतीची कल्चरल रिव्होल्युशनची जी आम्ही भूमिका आणलेली आहे, ह्या भूमिकेला केवळ वळण करत असतानाच महाराष्ट्रभर आणि देशभर ह्या भूमिकेवर लोक कशी जमा होतील
आणि ह्याचा विचार आम्हाला करायचा आहे. आम्हाला की ती काहीतरी कबीर कलामांची कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये होतं आणि आम्ही जाऊन डपड वाजून ते वस्तीत जाऊन फिरत होतो. आम्हाला असं तर काम करायचं नाही. आता आम्ही वॉरबीट नावाचं आम्ही चॅनल सुरू करत आहोत. संभाजी भगत, शीतल साठे, सचिन माडी, शिरीष असे बरेच लोक आहेत. इंटरनेट वेब चॅनल आहे. तर आता आमची चर्चा चालू आहे. म्हणजे आम्हाला फक्त त्या पद्धतीने काम नाही करायचं आहे. आम्हाला महाराष्ट्रात आणि देशभरामध्येच नव्हे तर जागतिक जे ब्लॅक सिंगर्स आहेत ते त्यांच्या काळे लोक जे त्यांच्या मुक्तीसाठी लढत आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करायचं आहे. आज आम्हाला देशभरामध्ये जिथं जिथं मुक्तीसाठी आणि संघर्षासाठी कलावंत काम करत आहेत त्या कलावंतांना एका स्टेजवर आणायचं आहे. इव्हन महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्सर्ट्स घेणं, वेब चॅनलच्या माध्यमातून लोक कलाकारांना विद्रोही कलावंत म्हणून पुढे आणणं, हे सगळं हे थांबणार नाही आहे. हे थांबणार नाही आहे. पण हे करत असताना आम्ही कुठल्याही हिंसेचा आधार घेणार नाही आहोत. आम्ही संविधानावर विश्वास ठेवून, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून, लोकशाही पद्धतीनं आणि अहिंसक पद्धतीनं ही आमची सांस्कृतिक क्रांती करणार आहोत. की आधीचं न्यायालयीन लढाई सुरू असतानाच्या सरकारची भूमिका आणि देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका तुमच्या पर्टिक्युलर केसच्या बाबतीमध्ये काही वेगवेगळी वाटली? नाही, आता असं काही वाटत नाही आहे. कारण ते आमच्यावरचं आम्हाला काही फरकच पडला नाही. आम्हाला सुप्रीम कोर्टानं सोडलं. खरं तर फडणवीस सरकारची जबाबदारी होती की आधीच्या सरकारने यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, हे गुन्हे चुकीचे आहेत, हे गुन्हे मागं घेऊन फडणवीस सरकारने त्यांच्यातली चांगुलपणा दाखवण्याची त्यांना संधी होती. कपिल पाटलांनी त्यांना जाऊन प्रत्यक्ष निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचा विचार करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांना आज ना उद्या ती सद्बुद्धी सुचेल आणि आमच्यावरचे खटले मागे घेतले जातील. मी हे सचिनच्या तुम्हाला विचारणार होतो की हे प्रयत्न तुम्ही केले का, की सचिनच्या अप्रोच की या सरकारकडे? मी कुठल्याही मंत्र्याला किंवा गृहमंत्र्याला डायरेक्टली अप्रोच झाली नाही. कारण मला असं वाटत होतं की हा प्रश्न काय माझा नाही, जनतेनं मागणी करावी. कारण मी स्वतः अॅक्यूज आहे, मी स्वतः पण त्याच्यामध्ये अरेस्ट होते. तर म्हणजे मी आता बाहेर आले म्हणून मी एका दुसऱ्या अॅक्यूजसाठी प्रयत्न करायचे असं तर ते होतच म्हणजे एक आहे. पण मला असं वाटत होतं की जनतेनं करावं, जनतेनं केलं पण ते. आणि वेगवेगळ्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना, विलास रुपवते म्हणून एक मुंबईचे आहेत त्यांनी दिले. ह्याच्या आधीचे जे गृहमंत्री आहेत ह्या गृहमंत्र्यांना पुरोगामी कुठलीही लोक भेटलेली नाहीत, कपिल पाटील सोडले तर. पण आधी आर पाटलांना त्या वर्षा बंगल्याला सगळ्या पुरोगाम्यांनी खेटा घातलेल्या आहेत. म्हणजे याच्या आधी पृथ्वीराज चव्हाणांना भेटलेले आहेत हे सगळं. तर मला असं वाटतं की वैयक्तिक कुठल्या मंत्र्याला आम्ही भेटलो नाही, पण ही मागणी जनतेची गृहमंत्रालयापर्यंत गेली. इव्हन तुम्हाला सांगतो, भाई वैद्य आणि एन डी पाटील जे स्वातंत्र्य लढ्यापासून, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून नामांतरांच्यापर्यंत प्रत्येक लढ्यात त्यांनी जनतेच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे आणि आदर्श मानले जातात त्यांना. एन डी पाटील आणि भाई वैद्यांचा शब्दसुद्धा पाळला गेला नाही. आणि आता माझी सुटका होण्याच्या आधी 15 दिवस आधी एन डी पाटलांनी सांगली जिल्ह्यात कुंडल येथे एक भाषण केलं क्रांती सहकारी सहकार कारखान्यावर. अरुण लाड वगैरे जे आहेत त्यांच्यासमोर त्यांची मोठा मेळावा झाला होता. त्यात त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात काही शल्य राहून गेलेले आहेत आणि त्यातलं एक शल्य असं आहे, एन डी पाटील म्हणतात की माझं एक शल्य आहे की मी सचिन माळीला तुरुंगातून सोडवू शकलो नाही. मी शेवटचा प्रश्न विचारतो. तुमच्या पुढची तर लढाई थांबणार नाही, ती सुप्रीम कोर्टात चालूच राहणार आहे. शीतलची असेल, तुमची असेल, तुम्ही आणखी वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जा, बरोबर? एक विरोध तुम्हाला होणार आहे अभययुपाचं असं आहे की बघा, मी असं म्हणतो की ही बहुजनांची मुलं आहेत आणि बहुजन समाज आज ही जाती व्यवस्था समर्थक असल्यामुळं त्यांच्या डोक्यामध्ये ब्राह्मणवादी विचारांना ताबा घेतलेला आहे. जसं साळुंखे म्हणतात की आता आमच्या धडावर आमचेच डोके असले पाहिजे. तर ह्या बहुजन समाजाच्या डोक्यावर ज्यावेळेला स्वतःचं डोकं येईल त्यावेळेला मला असं वाटतं की हे अभययुपाची मुलं ते आमचे विचार जाणून घेतील, आमच्या विचारांना प्रेरित होतील आणि अशी वेळ येईल ही जी बहुजनांच्या मुलांना एक रिझर्व्ह फोर्स, राखीव सेना म्हणून वापरलं जात आहे, ही राखीव फौज त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. मला आव्हानच करायचं आहे असं त्यांना की बाबा, चळवळीची ही परंपरा आहे की जेव्हा चळवळीची लोक एखादा लढा उभा करतात तेव्हा शासनकर्त्यांशी पण चर्चा करतात आणि चर्चा करून ते आपली मागणी काय असेल ते ठेवतात. तर ही लोकशाही परंपरा जर त्यांना मान्य असेल तर त्यांनी सरळ सरळ आम्हाला चर्चेला यावं आणि त्यांचे काय विरोध आहेत, म्हणजे नेमकं काय देशद्रोह त्यांना वाटतो ते आम्ही ओपन डायसवर चर्चा करायला तयार आहे एबीव्हीपीशी. एक फक्त सांगतो की ज्यावेळेला कन्हैयाकुमारचं प्रकरण झालं त्यावेळेला JNU मधल्या 3 एबीव्हीपीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि महात्मा फुलेंच्यावर जे मारेकरी आले होते मारायला, ते मारेकरीच महात्मा फुलेंचे पहारेकरी झाले होते. मला अशी आहे की अभाविपमध्ये जे दलित असतील, अभाविपमध्ये जे बहुजन असतील, अभाविपमध्ये जे मराठा असतील, हे मराठा मुलं, ही बहुजन मुलं, ओबीसी मुलं आणि दलित मुलं पुढच्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेतील, जात्यंतवादी बनतील. माझी शीतलची त्यांना मनाच्या
गाभाऱ्यापासून त्यांना साथ आहे की मित्रांनो, आपला गुलामीचा इतिहास जाणून घ्या, आपण कोण होतो, आपले रूट काय आहेत, आपले मुळं काय आहेत हे समजून घ्या. कोराडीचा दांडा म्हणजे गोताच काळ असं बनवू नका मित्रांनो, जात्यंतवादी व्हा. थँक्यू. नाही, आणखी एक मला त्यात जोडायचं आहे की अगदी अभाविपातल्या ब्राह्मण मुलांनी सुद्धा विचार करावा की या देशाला समतावादी परंपरेत नेणारे कित्येक ब्राह्मण या देशात आहेत जे अब्राह्मणी परंपरेला पुढे घेऊन जाणार होते. तर जातीचा फक्त ब्राह्मण सोडायची काही आवश्यकता नाही. सगळ्या अभाविपातल्या सगळ्या मुलांना आव्हान आहे की त्यांनी आमच्याशी चर्चेला यावं. थँक्यू सो मच. तुम्ही दोघं खूप कॅन्डिडेट बोललात माझ्याशी. थँक्यू शीतल, थँक्यू सो मच. या दोघांच्या मुलाखतीनंतर आता मला फारसं वैयक्तिक काही सांगायचा मुद्दा राहिलेला नाही आहे. मी या दोघांशी वैचारिक पातळीवरती फार चर्चा केली नाही, ती जाणीवपूर्वक, कारण महाराष्ट्र पाहतोय. तर त्या महाराष्ट्रातल्या घरात बसलेल्या प्रत्येक मंडळीला एका तरुण जोडप्याच्या आयुष्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये काय भोगावं लागलं, ते जोपर्यंत कोर्टात गुन्हेगार आहे ते सिद्ध होत नाही तोपर्यंत मी त्यांना निर्दोष मानतोय, म्हणून ते कळावं त्यासाठीचा हा प्रयत्न होता. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे, मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद.